Okay. So can you tell me what are the three types in which the elements are generally classified? Yes. Anyone? What are the three types? Yes, Rudra. Yes, miss. Metals, non-metals, and metalloids. Okay, good. What are the metals and non-metals that we use in everyday life? Yes. Yes, Mansi. Yes, teacher, am I audible? Yes. Metals are aluminium, copper, iron, steel, stainless Hmm. steel, and non-metals are chlorine, iodine, and oxygen. Okay, good. Yes. Okay, see. All the objects or materials in the world are made from elements, compounds on their mixtures, compound or their mixtures. Scientists classified all these elements into three general types, which are metals, non-metals and metalloids. बघा, आपल्या जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तू हे एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्ये, त्यानंतर कंपाऊंड्स म्हणजे संयुगे आणि मिक्सचर्स किंवा मिश्रणापासून बनलेले आहेत. आणि सायंटिस्टने त्याचे एलिमेंट्सचे क्लासिफिकेशन केलेले आहे थ्री टाइप्स मध्ये. मेटल्स म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू आणि मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश, धातू प्रमाणे असणारे. ओके, वन बाय वन वी आर गोइंग टू लर्न इट. फर्स्ट इज मेटल्स. Gold, silver, iron, copper, aluminium, magnesium, calcium, sodium, platinum are a few metals. Metals have luster. The metals are hard. Wire on sheet can be from them made metal. Metals are good conductor of heat and electricity. Metals lose their valence electrons to produce positively charged ions, that is cations. बघा, सोने, चांदी, लोखंड, तांबे, अल्युमिनियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम, मॅग्नेशियम हे सगळे काय आहेत? धातू आहेत. दे ऑल आर मेटल्स. दे हॅव लस्टर म्हणजे ते चकाकतात. दे आर हार्ड, ते कठीण असतात. वायर शीट कॅन बी मेड फ्रॉम देम, त्याची तार बनवता येते किंवा पत्रे सुद्धा बनवता येतात. धातूला ठोकून आपण पत्रा बनवू शकतो, धातूची आपण तार बनवू शकतो. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक असतात, गुड कंडक्टर असतात, म्हणजे त्याच्यातून हीट अँड इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होऊ शकते. धातू त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करून पॉझिटिव्हली चार्ज आयन बनवतात, ज्यांना कॅटायन म्हणतो आपण. ओके, धातू काय करतात? त्यांचे संयोजक इलेक्ट्रॉन गमावतात आणि पॉझिटिव्ह चार्ज असणारा, धनप्रभा नसणारा एक आयन बनवतात, ज्याला कॅटायन असं म्हणतो. ओके, नाव फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. फिजिकल प्रॉपर्टीज दॅट वी कॅन सी. फर्स्ट इज फिजिकल स्टेट म्हणजे त्याची अवस्था, धातूची अवस्था. Under ordinary temperature, metals stay in solid state. However, metals like mercury and gallium are exception. They are in liquid state even at room temperature. बघा, सर्वसामान्य जे तापमान आहे त्या तापमानाला, त्या टेम्परेचरला मेटल्स, धातू हे सॉलिड स्टेट मध्ये असतात, स्थायू अवस्थेत राहतात. पण पारा म्हणजेच मर्क्युरी आणि गॅलियम सारखे काही धातू आहेत, ते या गोष्टीला अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत, कारण ते रूम टेम्परेचरला सुद्धा लिक्विड स्टेट म्हणजेच द्रव अवस्थेत असतात. You might have seen a doctor's pressure gauge to measure blood pressure. During your visit to a dispensary accompanying your relative, in that you might have seen a gray colored liquid in glass tube. Which is that metal? सांगा मला. डॉक्टरकडे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी जो इन्स्ट्रुमेंट असतो, त्याच्यामध्ये एका काचेच्या ग्लास रॉड मध्ये एक ग्रेइश कलरचं लिक्विड असतं. काय असतो? कोणता मेटल असतो तो? येस मानसी. It can be a mercury. येस, मर्क्युरी, पारा. लस्टर. सेकंड प्रॉपर्टी इज लस्टर म्हणजे चकाकणे, धातू चकाकतात. बघा, टेक कॉपर वेसल्स at your home, scrub them with lemon and rinse with water. Observe the luster before and after cleaning. Light gets reflected from the clean or freshly cut surface of metal and the metal looks lustrous. बघा, आपल्या घरात असणारी तांब्याची भांडी घेऊन त्याला लिंबाने घासायचं आहे आणि पाण्याने धुवायचं आहे. धुण्यापूर्वी आणि धुतल्यानंतरची
जे लस्टर आहे म्हणजे जे तेज आहे ते पाहायचं आहे. अर्थातच धुतल्यानंतरचं तेज जास्त असणार आहे, म्हणजेच घासलेल्या किंवा नुकताच आत्ताच कापलेल्या मेटलच्या धातूच्या सरफेस वरून लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते आणि त्यामुळे तो मेटल किंवा तो धातू आपल्याला लस्ट्रस म्हणजेच तेजस्वी दिसतो. थर्ड आहे हार्डनेस म्हणजे कठीणपणा. जनरली मेटल्स आर हार्ड, not soft. Exceptions sodium and potassium are soft and can be easily cut by a knife. सर्वसाधारणपणे मेटल्स काय असतात, धातू काय असतात, हार्ड असतात. लोखंड वगैरे आपण सुरीने कापू शकत नाहीत. पण काही धातू असे आहेत, काही मेटल्स असे आहेत जे सॉफ्ट असतात, लाईक सोडियम अँड पोटॅशियम. ओके, सोडियम इज ऑफ व्हाईट कलर मटेरियल अँड इट इज लाईक पनीर. पनीर कसं कापू शकतो आपण सुरीने, तसं ते कापता येतं. ओके, next is ductility. Okay, the fourth property is ductility म्हणजेच तन्यता. पहा, have you ever gone to a goldsmith shop? Have you seen the goldsmith making a wire of gold or silver? When a metal is pulled through a hole, its wire is formed. This property of metal is called ductility. सोनाराच्या दुकानात आता तसे नसतात. आता आपल्याला ज्वेलर्स पाहायला मिळतात ज्यामध्ये तिथे ते लोक सोनं बनवत नाहीत, पण जिथे सोनं बनवतात तिथे सोनं आणि चांदीची तार बनवताना आपण जर पाहिली तर एका होल मधून तिथे काय केलं जातं, एका होल मधून त्या मेटलला, त्या धातूला ओढलं जातं आणि त्याची वायर बनते, तार बनते. याच प्रॉपर्टीला आपण धातूची डक्टिलिटी, मेटलची डक्टिलिटी म्हणजेच धातूची तन्यता असं म्हणतो. ओढून तार काढण्याच्या गुणधर्माला डक्टिलिटी म्हणजेच तन्यता असं म्हणतात. गॉट यू गेटिंग ना? यू आर गेटिंग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. धातूचे भौतिक गुणधर्म समजतात ना सगळ्यांना? येस. फिफ्थ वन इज मेलॅबिलिटी. व्हॉट इज इट? ज्याला मराठीमध्ये आपण वर्धनीयता म्हणतो, म्हणजेच ठोकून पत्रा तयार करता येतो. ओके, एक नीट सोपे टर्म लक्षात ठेवायची असेल तर धातूचा ठोकून पत्रा तयार करणे, त्याला आपण वर्धनीयता म्हणजे मेलॅबिलिटी म्हणतो. बघा, टेक an iron nail, place it on a platform and keep on hammering it. After some time you will see a thin sheet forming. This property is called malleability of metals. एक खिळा घेऊन त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहायचं आहे. काही वेळानंतर आपल्याला काय दिसणार, एक पातळ पत्रा तयार झालेला दिसेल. याच प्रॉपर्टीला आपण मेटलची मेलॅबिलिटी म्हणजेच धातूची वर्धनीयता असे म्हणतो. ठोकून धातूचा ठोकून पत्रा तयार करता येतो, यालाच मेलॅबिलिटी असं म्हणतात. पहा, 6 इज कंडक्शन ऑफ हीट म्हणजे उष्णतेचं वहन करतात धातू. टेक अ कॉपर प्लेट, फिक्स सम वॅक्स at one of its end, heat the another end and observe what happens. Discuss with teacher. Metals are good conductor of heat. Silver, copper and aluminum are the best conductor of heat. बघा, तांब्याची एक पट्टी घेऊन एका टोकाला मेण लावायचा आहे आणि दुसरं टोक गरम करायचं आहे. काय होणार आहे, जिथे मेण लावलेलं आहे ते मेण वितळायला लागणार आहे. ओके, का असं झालं, ते मेण का वितळलं? कारण आपले जे मेटल्स आहेत, ते जे धातू आहेत, ते दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट. ते उष्णतेचे सुवाहक असतात. मग कोणकोणते आहेत असे गुड कंडक्टर ऑफ हीट? सिल्वर म्हणजे चांदी, त्यानंतर कॉपर तांबे, अल्युमिनियम, हे सगळे मेटल्स काय आहेत, गुड कंडक्टर ऑफ हीट, उष्णतेचे सुवाहक आहेत. नेक्स्ट इज कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. Which metals are used to make electrical wires? Metals are good conductor of electricity. Lead is an exception, which is neither a good conductor of heat or nor good conductor of electricity. सांगा मला, तुम्ही कधी वायर कापून पाहिले आहे का? कोणतं मेटल असतं त्याच्यामध्ये? Have you ever tried cutting a wire? Yes, copper is there. So
का त्या वायरमध्ये? कारण प्लास्टिक तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. मग आपल्याला इलेक्ट्रिसिटी कुठून मिळणार? मग ती इलेक्ट्रिसिटी आपल्या घरांमध्ये पोहोचवण्यासाठी वायरचा उपयोग केला जातो. आणि त्या वायरमध्ये असे मेटल्स असतात जे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात, विजेचे सुवाहक असतात. फक्त एक लेड म्हणजे सिसे हा असा धातू आहे, असा मेटल आहे जो इलेक्ट्रिसिटी किंवा हीट दोन्हीही कंडक्ट करत नाही. 8th one इज डेन्सिटी म्हणजेच घनता. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन, having lower density than water. The density of lithium is only 0.53 gram per cc. बघा, डेन्सिटी प्रत्येक मेटलची, धातूंची डेन्सिटी म्हणजे घनता जास्त असते, पण त्याला पण काही एक्सेप्शन आहेत. सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम हे असे मेटल्स आहेत ज्याची डेन्सिटी, ज्याची घनता पाण्यापेक्षा सुद्धा कमी आहे. 9th is melting point and boiling point. Generally metals have high melting point and boiling point. Exception Ag, GaNak. बघा, जनरली जे मेटल्स असतात, जे धातू असतात, त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट खूप हाय असतो. ओके, वी कॅनॉट इझिली मेल्ट मेटल. करू शकता का तुम्ही लोखंड घरात तापवण्यासाठी ठेवलं गॅसवर, तर ते लगेच तुम्ही करू शकता का मेल्ट? नाही. इट कॅन बी मेल्टेड. मेल्ट होऊ शकत नाही असं नाही, मेल्ट होतात, म्हणून तर त्याचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट बनवतात. पण त्याचा मेल्टिंग पॉइंट खूप हाय असतो. आपण ते एकदम कमी टेम्परेचरला इट इज नॉट पॉसिबल. 10th one इज सोनॉरिटी म्हणजेच नादमयता. बघा, what is the metal that your school bell is made up of? How does a bell is function? Metals are sonorous. They produce sound on striking. तुमची स्कूल बेल कोणत्या मेटलनी बनलेली असते सांगा? येस, स्कूल बेल, नॉर्मल स्कूल बेल, इलेक्ट्रिक नाही, नॉर्मल. विच मेटल? इट इज आयर्न. सी, काय सांगितलं आहे की मेटल्स काय असतात? साऊंड प्रोड्यूस करतात आणि त्या प्रॉपर्टीला सोनॉरिटी असं म्हणतात. आपण आपण आपली स्टेनलेस स्टीलची ताटं, चमचे एकमेकांवर आपटल्यावर ते वाजतात ना? येस, दे प्रोड्यूस अ काइंड ऑफ साऊंड. येस, म्हणजेच काय, प्रत्येक मेटल हा एकमेकांवर आदळल्यावर, स्ट्राईक झाल्यावर एक साऊंड निर्माण करतो. त्यालाच आपण सोनॉरिटी म्हणजेच धातूची नादमयता असं म्हणतो. ओके, हिअर वी हॅव completed everything about metals. Have you clearly understood? आपण धातूंबद्दल सगळं शिकलेलो आहोत. Yes, clearly everyone please put a message in a chat box. मराठी मीडियम, स्पेशली मराठी मीडियम, समजलाय का? फॉर युअर तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी इथे मराठी वर्ड्स यूज करत आहे. समजलंय ना सगळ्यांना? ओके. So now non-metals. Carbon, sulfur, phosphorus are a few non-metals. Generally, non-metals are brittle and non-lustrous. बघा, कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही नॉन मेटल्स आहेत, अधातू आहेत. साधारणपणे हे जे नॉन मेटल्स आहेत, अधातू आहेत, ते काय असतात? ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतात आणि ते आर नॉन लस्टरस. त्यांना ते चमकत नाहीत, त्यांना चकाकी सुद्धा नसते. बघा, आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, अधातूंचे भौतिक गुणधर्म. फर्स्ट आहे फिजिकल स्टेट म्हणजेच भौतिक अवस्था. At ordinary temperature, non-metals occur as solids, liquids, and gases. For example, solids, carbon, sulfur. Yes, liquids, bromine, gases, hydrogen, nitrogen, oxygen. Okay. See, फिजिकल स्टेट्स जे काही नॉर्मल टेम्परेचर आहे, सर्वसामान्य तापमान आहे, त्याला अधातू
म्हणजेच नॉन मेटल हे तिन्ही अवस्थेत सॉलिड, लिक्विड आणि गॅस, स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेत आढळतात. लस्टर. Metals do not have luster except diamond and iodine crystal. अधातूंना चकाकी नसते. यांना एक्सेप्शन पण आहेत, अपवाद हिरा, डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल म्हणजे आयोडीनचे स्फटिक हे चकाकतात. Some non-metals are colorless while others have different color. What is the color of carbon in the form of coal? Sulfur is yellow and bromine is brown. बघा, काही नॉन मेटल कलरलेस असतात, काही अधातू रंगहीन असतात, तर काही अधातूंना वेगवेगळे रंग असतात. सांगा मला, कोळशामधील कार्बन कोणत्या रंगाचा असतो? व्हॉट इज द कलर ऑफ कार्बन इन कोल? कोल पाहिला ना? ब्लॅक. ब्रिटलनेस म्हणजेच ठिसूळपणा. Take coal and hammer it. See what happens to it. Solid non-metals are brittle. Some non-metals are soft. Diamond, an allotrope of carbon, is an exception, which is the hardest natural substance. बघा, ब्रिटलनेस ही एक प्रॉपर्टी आहे, म्हणजे ठिसूळपणा. जर कोळसा घेतला आपण आणि त्याला हातोडीने ठोकलं तर पूर्ण त्याचा भुसा होतो, म्हणजे ते ब्रिटल असतं, ठिसूळ असतं. जे सॉलिड स्टेट मध्ये नॉन मेटल्स असतात, स्थायूरूप अधातू असतात, ते ब्रिटल असतात, ठिसूळ असतात. तर काही अधातू, काही नॉन मेटल मऊ असतात, सॉफ्ट असतात. याला एक्सेप्शन आहे डायमंड, हिरा, जो कार्बनचाच एक ॲलोट्रोप आहे, अपरूप आहे, पण तो नॅचरली एकदम हार्ड असतो. ओके, डायमंड इज नॅचरली हार्ड. नैसर्गिकरित्या डायमंड, हिरा हा कठीण असतो. फोर्थ इज डक्टिलिटी अँड मेलाबिलिटी. तन्यता आणि वर्धनीयता. नॉन मेटल्स आर नायदर डक्टाइल नॉर मेलेबल. यांचा पत्रा सुद्धा बनवता येत नाही आणि त्यांची तार सुद्धा काढता येत नाही. फिफ्थ इज कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. Non-metal are bad conductor of heat and electricity. We cannot pass heat and electricity from non-metals. अधातू हे उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक असतात. Except graphite and allotrope of carbon, which is a good conductor of electricity. पण ग्राफाइट हा एक असा नॉन मेटल आहे, अधातू आहे, जो कार्बनचाच ॲलोट्रोप आहे आणि तो एक गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्याच्यामधून विजेचे वहन होते. डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. अधातूंची घनता खूप कमी असते. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. एक्सेप्शन द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. बघा, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट म्हणजेच उत्कलनांक आणि द्रवणांक. हे जे अधातू आहेत त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कमी असतात. एक्सेप्शन आहे कार्बन आणि बोरॉन, हे एकदम हाय टेम्परेचरलाच विरघळतात. ओके, गॉट अबाउट नॉन मेटल्स नाऊ. अधातूंबद्दल सगळं समजलंय का? येस. चला, नाव मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश. सम एलिमेंट्स सच एज आर्सेनिक, silicon, germanium, antimony have properties which are intermediate between metal and non-metal. Such elements are called metalloids. आता metalloids धातू सदृश कोणाला म्हणायचं? काही मूलद्रव्ये असे आहेत जे मेटल आणि नॉन मेटल, धातू आणि अधातू यांच्या इंटरमिजिएट म्हणजे यांच्या दरम्यानचे गुणधर्म दाखवतात. त्यांना आपण मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश असं म्हणतो. ते आहेत सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी, आर्सेनिक. ओके, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या, आता आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत मेटल्सच्या, म्हणजे धातूंचे रासायनिक गुणधर्म. पहा, फर्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. Electronic configuration is the basis of chemical behavior of elements. Majority of metals have up to 3 electrons in their outermost shell. Electronic configuration, इलेक्ट्रॉन संरूपण हे
सर्व जे काही इलेमेंट्स आहेत त्यांच्या बिहेवियर, त्यांच्या केमिकल बिहेवियरचा, रासायनिक वर्तनाचा एक मेन बेसिस आहे, आधार आहे. बहुतांश जे मेटल्स आहेत, धातू आहेत, त्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये, बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते, म्हणजे 3 पर्यंत असते. ओके. सी सोडियम ऍटॉमिक नंबर आहे 11 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. ओके. लाईक दिस द अदर मेटल्स हॅव ऑल्सो गिवन, आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 2 3 म्हणजे 3 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नाही आहेत. ओके. बी आहे फॉर्मेशन ऑफ आयन्स. Metals have a tendency to lose their valence electron to form positively charged ions, that is cations. आपण अगोदरच पाहिलं होतं. मेटल्स मध्ये अशी एक क्षमता आहे ज्याच्यामुळे ती स्वतःचा एक इलेक्ट्रॉन गमावते आणि एक पॉझिटिव्हली चार्ज धनप्रभारित आयन तयार करते, ज्याला आपण कॅटायन म्हणतो. तसं सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे सोडियम आयन तयार झालेला आहे. मॅग्नेशियमने एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे मॅग्नेशियम आयन तयार झालेला आहे. आणि अकॉर्डिंग टू अल्युमिनियमचं पण तसंच झालं आहे. ओके. नेक्स्ट आहे रिएक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाल्यावर काय होतं पहा. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. ओके. आपण मॅग्नेशियम ऑक्साइड असे शब्द ऐकले असतील कधी. मग हे ऑक्साइड कधी तयार होतात, जेव्हा मेटल ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतात. धातूची जेव्हा ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होते तेव्हा ते ऑक्साइड्स बनवतात. जसं मेटल प्लस ऑक्सिजन गिव्ह मेटल ऑक्साइड, मग ते कोणतंही मेटल असू दे. द मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. ते काय असतात, बेसिक अम्लारी धर्माचे असतात. मेटल ऑक्साइड्स रिएक्ट विथ एन ऍसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. पण जेव्हा या मेटल ऑक्साइडची रिएक्शन होते ऍसिड सोबत, अम्लाबरोबर, तेव्हा ते सॉल्ट आणि वॉटर फॉर्म करतात, पाणी आणि क्षार बनवतात. मेटल ऑक्साइड प्लस ऍसिड गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. ओके. गॉट टिल हियर एव्हरीवन? Everyone got till here? The you are getting na these chemical properties? Okay. Now reaction with acid, म्हणजेच अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. Take dilute hydrochloric acid in a test tube, then add zinc dust to it. Take a glowing splinter near the mouth of the tube. Observe the glowing splinter. You will notice some sound coming out from it. Most of the metals react with dilute acid to form metal salts, while hydrogen gas is released. Metal plus dilute acid gives salt plus hydrogen gas. बघा, बहुतांश जे मेटल असतात त्यांची जर आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली तर त्याच्याने आपल्याला काय मिळतात, सॉल्ट्स मिळतात, त्याचे क्षार तयार होतात. ओके. मग ऍक्टिव्हिटी मध्ये आपण एक टेस्ट ट्यूब घेऊन त्याच्यामध्ये एक डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण झिंक म्हणजे जस्ताची पावडर टाकली, पूड टाकली, आणि त्या टेस्ट ट्यूबच्या तोंडाजवळ आपण जळत असलेली काडी नेली. तर पेटत्या काडीचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं कळेल की त्या पेटत्या काडीतून आवाज येतो. ओके. यू विल हिअर सम साऊंड. याचाच अर्थ काय होतो की बहुतांश जे मेटल आहेत ते जेव्हा डायल्यूट ऍसिड सोबत रिएक्शन करतात तेव्हा मेटल्सचे सॉल्ट्स म्हणजे धातूंचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. त्याच हायड्रोजन वायूचा आपल्याला आवाज येतो. Reaction is metal plus dilute acid gives salt plus hydrogen. Okay. Now reaction with water. पाण्यासोबत अभिक्रिया. Most metals do not show any observable and fast reaction with cold water. But some metals like sodium and potassium react with cold water to produce your hydroxide and hydrogen gas. Magnesium metal requires steam to give similar reaction. बघा, पाण्यासोबत रिएक्शन. बघा, काही जे मेटल्स असतात ते पाण्यासोबत रिएक्शन होऊन हायड्रोजन गॅस तयार करतात आणि काही मेटल पाण्याबरोबर एका विशिष्ट तापमानाला, एका विशिष्ट टेम्परेचरला
गरम पाण्यासोबत तर काही पाण्याच्या वाफेसोबत रिएक्शन करतात आणि या रिएक्शनचा जो रेट आहे तो वेगवेगळा असतो. ओके, so here we have done with the chemical properties of metals. Have you understood them clearly? The chemical properties of metals, have you understood? Yes, okay. Shall we complete the lesson? It is okay with you or it is making a burden? जास्त नाही होत आहे ना? Complete करायचं का? Still we have half an hour left. No burden? Okay. Okay, so now the chemical properties of non-metals. Electronic configuration. Okay, electronic संरूपण पहा. Most of the non-metals have 4 to 7 electron in their valence shell. आता आपल्या मेटल्स मध्ये किती होते? आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स राहत होते, पण नॉन मेटल्स मध्ये 7 इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलन्स शेल. ओके, 4 to 7. See, the elements are given and here the electronic configuration are given. Then formation of ions. Non-metals have a tendency to accept electrons in their valence shell to form negatively charged ion called anion. जसे metals cation form करतात तसेच non-metals anion form करतात. ओके, anion metals मध्ये एक क्षमता असते, टेंडन्सी असते जेव्हा ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. नॉन मेटल्स मेटल्स काय करत होते? इलेक्ट्रॉन डोनेट करून एक कॅटायन बनवत होते. त्या उलट नॉन मेटल्स काय करतात? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि निगेटिव्हली चार्ज आयन बनवतात, ज्याला आपण एनायन असं म्हणतो. ओके, नेक्स्ट सी, हिअर दे हॅव गिवन. बघा, क्लोरीन काय करतोय? 7 त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, पण तो काय करतोय? एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय आणि त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन तयार होतात, त्यामुळे इट इज मेकिंग अ क्लोराइड आयन. सेम विथ द ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, तो 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून काय करतोय? 8 बनवतोय आणि तो ऑक्साइड आयन बनवतोय. ओके, नेक्स्ट रिएक्शन विथ ऑक्सिजन. आता मेटल्स काय करत होते? ऑक्साइड तयार करत होते. नॉन मेटल्स काय करतात बघा? नॉन metals combine with oxygen to form their oxides. Non metals also combine with oxygen and form their oxides. The oxides of non metals are acidic in nature. Metals चे oxides कसे होते? They were basic in nature, right? आणि नॉन मेटल्सचे जे ऑक्साइड्स आहेत ते ऍसिडिक आहेत. दे रिएक्ट विथ बेसेस टू फॉर्म सोल्युबल सॉल्ट अँड वॉटर. आणि ते जेव्हा बेस सोबत ऍक्ट करतात, अमलारीशी संयोग करतात, तेव्हा ते सोल्युबल सॉल्ट आणि वॉटर म्हणजे द्रावणीय क्षार आणि पाणी तयार करत असतात. हिअर इज अ रिएक्शन. येस, the oxides of non-metal react with water to form an acid. जेव्हा ते बेस सोबत बेसेस सोबत रिएक्शन करतात तेव्हा ते पाणी फॉर्म करतात. इथे H2O फॉर्म झालाय, तुम्हाला दिसत असेल. येस, हिअर. ओके, अँड when they react with वॉटर, जेव्हा ते पाण्यासोबत रिएक्ट करतात तेव्हा ते ऍसिड बनवतात. कार्बन डायऑक्साइड रिएक्टिंग विथ हायड्रोजन मेकिंग कार्बोनिक ऍसिड. Sulfur dioxide reacting with water making sulfurous acid. Okay, like this. D is non-metals do not react with dilute acid. Non-metal dilute acid सोबत reactionच करत नाही. Now, uses of metals and non-metals. Prepare a list of metals and non-metals in our everyday life. Okay. Noble metal. What is noble metal?
म्हणजेच राजधातू. पहा, some metals like gold, silver, platinum, palladium. Yes, this use of metal and non-metal. Can you write? मेटलचे नॉन मेटलचे यूज लिहू शकता का तुम्ही? लाईक iron and steel can be used to make containers. Yes, it can be used to make machines like this. ओके. नोबल मेटल म्हणजे ज्याला राजधातू म्हटलं जातं. सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलॅडियम अँड रोडियम आर नोबल मेटल्स. They occur in nature in the elemental state. Gold, which is 100% pure, is called 24 karat gold. Pure gold is soft. As a result, the ornaments made from pure gold bend or break due to pressure. Therefore, goldsmiths mix it with certain proportion of copper or silver. Ornaments are made from 22 karat gold or gold with still smaller carat value. पहा, सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यांसारखे काही जे मेटल आहेत ते नोबल आहेत, राजधातू म्हटलं जातं. ते निसर्गतः इलेमेंटच्या रूपात आपल्याला आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी, हीट या सगळ्यांचा सहजपणे परिणाम होत नाही. पण दे कॅन बी ब्रेक ड्यू टू प्रेशर. ओके, जर आपण प्रेशर दिलं तर ते मोडू शकतात, तुटू शकतात. युजेस ऑफ नोबल मेटल, मग त्यांचा वापर कसा केला जातो? गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट. सोने, चांदी आणि प्लॅटिनम यांचा वापर अलंकार बनवण्यासाठी होतो, ज्वेलरी बनवण्यासाठी होतो. सिल्वर यूज इन मेडिसिन्स, इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. चांदीचा उपयोग औषधांमध्ये सुद्धा होतो कारण त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक मेडल्स. सोन्या चांदीची पदके देखील तयार केली जातात. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये सुद्धा चांदी आणि सोन्याचा उपयोग केला जातो. प्लॅटिनम, पॅलेडियम मेटल आर युज्ड ॲज कॅटलिस्ट. रिएक्शन मध्ये उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट म्हणून प्लॅटिनम आणि पॅलेडियमचा उपयोग केला जातो. नेक्स्ट इज प्युरिटी ऑफ गोल्ड. When we ask weight of gold in gold shop, it always differ. Why is it? Gold is a noble metal in nature. It occurs in element form. 100% pure gold is 24 karat. Pure gold is soft. Therefore, gold ornaments prepared by pure gold may break or bend due to pressure. Hence, goldsmith and specific amount copper, silver in pure gold to prepare ornaments 22 karat gold is used. बघा, सोन्याची शुद्धता. सोनाराच्या दुकानात सोन्याचे भाव आपण विचारले तर ते वेगवेगळे सांगतात. असं का असतं? कारण सोने, गोल्ड हा एक काय आहे? नोबल मेटल आहे, राजधातू आहे. त्यामुळे तो निसर्गतः नॅचरली इलेमेंटच्या स्वरूपात आढळतात. जर 100% शुद्ध सोनं तर ते आहे 24 कॅरेटचं, जे एकदम मऊ असतं. त्यामुळे त्या 24 कॅरेटने तयार केलेले जे दागिने आहेत ते प्रेशरमुळे वागतात किंवा तुटू शकतात. म्हणून सोनार काय करतो, त्यामध्ये तांब किंवा चांदी काही एका स्मॉलर अमाऊंट मध्ये मिसळतात आणि त्यामुळे 22 कॅरेट सोनं तयार होतं आणि दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचं सोनं वापरलं जातं. बघा, हे आहेत कॅरेट आणि त्यामध्ये किती पर्सेंटेज वापरले जातं ते आहे. किती पर्सेंट गोल्ड असतं ते दिलेलं आहे. 24 मध्ये 100% गोल्ड असतं, 22 मध्ये 91.66% गोल्ड असतं, 18 मध्ये 75% गोल्ड असतं, लाईक दिस. ओके. नाव करोजन. Gases in the air react with metals in presence of moisture to form metal compound. The metals get affected by this process and undergo what is called corrosion. बघा, आपलं मेटल जर ओलं असेल तर हवेतील गॅसेसचे त्यावर रिएक्शन होते आणि त्याच्यामुळे काय तयार होतात? कंपाऊंड तयार होतात. मेटल कंपाऊंड, धातूची संयुगे तयार होतात आणि या रिएक्शनमुळे मेटलवर परिणाम होऊन ते झिजायला लागतात. याला आपण करोजन म्हणजे क्षरण असं म्हणतो. See, there is a statue of Liberty in sea near New York City in America. The original surface of their statue was made of copper.
but now it looks green. This is because green colored copper carbonate has been formed by a reaction of copper with the carbon dioxide and moisture in the air. This is an example of corrosion. बघा अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये समुद्रामध्ये त्यांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. पुतळ्याचा मेन सरफेस होता तो तांब्यापासून बनवला गेलेला होता, कॉपर पासून बनवलेला, पण तो आता पुतळा हिरव्या रंगाचा दिसतोय. त्याचं कारण असं आहे की हवेमध्ये असणारं कार्बन डायऑक्साइड आणि मॉइश्चर याची रिएक्शन कॉपर सोबत झाली आणि हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेट तयार झालं आणि हेच कोरोजनचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. अ रेडिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन, आपण त्याला गंज लागला असं म्हणतो ना, त्याला करोजन म्हणायचं. ओके, a reddish color deposit is formed on iron by reaction with oxygen gas. A greenish color deposit is formed on copper by reaction with carbon dioxide gas. A blackish color deposit is formed on silver by reaction with hydrogen sulfide gas. To prevent corrosion of metal, layers of oil, grease, varnish and paint are applied on them. पावसाळा आला की लोखंडी खिडक्यांवर वॉर्निश लावलं जातं. सायकलला सुद्धा वॉर्निश लावतात. का? कारण लोखंडावर जेव्हा ऑक्सिजन वायूची रिएक्शन होते त्यामुळे त्याच्यावर असा तांबूस रंगाचा एक लेप येतो आणि तांब्यावर कार्बन डायऑक्साइडची रिएक्शन होते आणि ग्रीनिश कलरचं असं एक लेअर तयार होते. तर चांदीवर हायड्रोजन सल्फाइड या वायूची रिएक्शन होते म्हणून चांदी काळी पडते. मग या सगळ्या मेटलचं करोजन होऊ नये म्हणून त्याला तेल, ग्रीस किंवा वॉर्निश लावलं जातं किंवा कलर दिला जातो, रंगाचा थर लावला जातो. Also plating with another non-corroding metal is done. Iron is arrested by zinc plating. Due to this process, the contact of metal surface with air is lost and corrosion cannot occur as a chemical reaction cannot occur. तसंच एखाद्या धातूवर ज्या मेटलला करोड होऊ शकतं त्या मेटलवर जो मेटल करोड होणार नाही त्या मेटलचा वरती एक मुलामा दिला जातो, प्लेटिंग केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, जर लोखंडावर आपण झिंक लावलं तर झिंक हे न गंजणारा मेटल आहे, त्यामुळे त्याची रिएक्शनच होत नाही हवेसोबत आणि हवेसोबतचा पूर्ण संपर्क तुटून जातो आणि रिएक्शन न झाल्यामुळे करोजन सुद्धा होत नाही. ओके, अंडरस्टूड अबाउट करोजन देन? करोजन समजलंय सगळ्यांना? Yes? Okay. Now, alloys. A homogeneous mixture of two or more metals or a homogeneous mixture metal with non-metal is called alloy. Alloy म्हणजे काय? संमिश्र. ओके, दोन किंवा अधिक जे मेटल आहेत किंवा दोन किंवा अधिक नॉन मेटल आहेत यांच्या एकत्रित मिक्सचरला आपण alloy म्हणतो. Alloys are made by mixing the constituent element in as per the requirement. For example, the stainless steel utensil used at home are made up of an alloy of iron with carbon. आपण जी घरात स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो ती लोखंड आणि कार्बन यांना एकत्र करून, लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल, क्रोमियम, निकेल, आयर्न आणि कार्बन यांना एकत्र करून बनवलेली असतात. द alloy bronze is formed from copper and tin. आपलं जे पितळीची भांडी असतात ती ब्रॉन्झ आणि सॉरी कॉपर आणि टीन म्हणजे तांबे आणि जस्त, सॉरी जस्त नाही म्हणता येणार, टीनला म्हणायचं कथील मराठीमध्ये. ओके, याच्यापासून बनवलेली असतात. नेक्स्ट, देर इज अन आयर्न पिलर इन अ प्रिमाइसेस ऑफ कुतुब मीनार इन दिल्ली made about 1500 years ago. The pillar is lustrous even after so many years. This is because our ancestors had made it from an alloy. It contains small proportion of carbon, silicon and phosphorus mixed in a iron. दिल्लीतील कुतुब मिनाराच्या परिसरात 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. मग इतकी वर्ष झाली, 1500 वर्षापूर्वी तो तयार केलेला आहे. आज एवढी वर्ष झाली तरी तो स्तंभ चकाकतो, कारण आपल्या पूर्वजांनी त्याला अलॉय पासून म्हणजे संमिश्रापासून तयार केला आहे, ज्यामध्ये आयर्न सोबत कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस मिसळलेलं आहे. बघा
A cheap variety of stainless steel is made sometimes by using copper instead of costly nickel. You might have seen the vertical cracks in stainless steel vessel. The reason is above. स्वस्त किमतीचं जे स्टेनलेस स्टील आहे ते कधी कधी महाग निकेल ऐवजी तांब्याचा वापर करून बनवतात म्हणून स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना उभ्या चिरा पडतात. ओके, ते या मागचं कारण आहे. ओके, here we have completed our lesson metal and non-metal. Have you clearly understood it? Have you clearly understood? Shall we take the question answers? Okay, this question number 1 and 2 you can do. We will take a scientific reason. The stainless steel vessel in kitchen have copper coating on the bottom. Tell me why. Yes, Mansi. Yes, stainless steel is an alloy made up of iron, carbon, chromium, and nickel. Metal shows conductivity of heat. As vessels have copper coating, heat is conducted as copper is a good conductor of heat. This helps for cooking food quickly. Okay. Now, second question is copper and brass vessels are clean with lemon. Copper and brass vessels are clean with lemon. Yes, Nidhi? Yes, ma'am. Copper undergoes oxidation in air to form black copper oxide. Copper oxide reacts slowly with carbon dioxide in the air and gain a green coat. This green substance is copper carbonate. Lemon contains acid. The acid dissolves the green coating of basic copper carbonate present on the surface of a tarnished copper and a brass vessel and makes them shiny again. Yes. Next is sodium metal is kept in kerosene. Sodium metal is kept in kerosene. Yes, Mansi? Yes, sodium is the metal which reacts rapidly when it comes in the contact with the air. It may cause accidents in the laboratory, so it is kept in kerosene. Yes. What answer the following? What is done to prevent corrosion of metals? काय काय केलं जातं धातूचं क्षरण होऊ नये म्हणून? What about the others, the Marathi medium students? Too many students are there and start leaving then. Okay, Mansi. Yes. Gases in the air react with metal in the presence of moisture to form metal compounds. The metals get affected by this process and undergo what is called corrosion. To prevent corrosion of metals, layers of oil, grease, varnish, and paint are applied on them. Also, plating with another non-corroding metal is done. Iron is arrested by zinc plating. Due to this process, the contact of metal surface with air is lost and corrosion cannot occur as the chemical reaction and cannot occur through. Yes. Next is what are the metals that make the alloys brass and bronze? ब्रास अँड ब्रॉन्झ हे अलॉय बनण्यासाठी कोणते मेटल यूज केले जातात? येस निधी? Yes, ma'am. The alloy brass is formed from the copper and zinc, and the alloy bronze is formed from copper and tin. Okay. What are the adverse effect of corrosion? क्षरणाचे दुष्परिणाम कोणते? What are the adverse effect of corrosion? Yes, Nidhi? Yes, ma'am. A reddish color deposit rust is formed on the iron by reaction with oxygen gas. A greenish color deposit copper carbonate is formed on a copper by reaction with carbon dioxide. A blackish color deposit is formed silver supply
fired on silver. Corrosion causes damage to car bodies, bridges, iron railings, ships, especially those of iron, silver articles, and copper vessels. Good one. Next is, what are the uses of noble metals? राज धातूंचे उपयोग कोणते? Yes, Mansi. Gold, silver, and platinum are used to prepare ornaments. Silver used in medicine. It has antibacterial property. Gold and silver also used to make medals. Gold and silver also used to make few electronic devices. Platinum, palladium metals are used as catalyst. Okay, good. And here we have done with our question answers also. Your question number 5 is related to a experiment. Three experiments to study the process of rusting given below. Observe the three test tube and answer the following question. Can you do this? Yes. Can you do this? Okay. Okay. So we are going to stop over here. Have you clearly understood the lesson and the question and answers, everyone? Yes. Okay. Okay. So now you can leave. Bye bye, everyone. I will upload the questions. Please write your homework and upload it. Okay. Bye Bye, Miss. bye. Thank you. Bye bye. Welcome. Hi, ma'am. Thank you. Welcome. Bye.